न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। मुंबईत द्रुतगती महामार्गावर गॅसचा टँकर बंद पडल्याने तब्बल 32 तास वाहतूक ठप्प झाली। या गंभीर घटनेवर सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र प्रश्न उपस्थित केले आहेत। टँकर बंद पडल्यानंतर तातडीने महामार्ग का रोखला गेला नाही? वाहतूक वळवण्यासाठी पर्यायी उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत? अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची व्यवस्था का झाली नाही, असे प्रश्न कुंभार यांनी उपस्थित केले। तसेच टोल नाक्यावर 3 मिनिटांपेक्षा जास्त वेळ वाहन उभे राहिले तर टोल आकारला जाणार नाही, असं सांगणाऱ्या सरकारने तासनतास अडकलेल्या वाहनांकडून टोल कसा काय वसूल केला, असा सवाल त्यांनी केला आहे। या प्रकरणात झालेल्या हलगर्जीपणाला जबाबदार असणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी ठाम मागणी विजय कुंभार यांनी केली आहे। प्रवाशांच्या सुरक्षिततेशी खेळ करताना अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी स्पष्ट आणि प्रभावी आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले। नॉर्म्स हे साधे रस्ते, हायवे आणि एक्सप्रेस हायवे यासाठी वेगळे असतात। पुणे मुंबई जो एक्सप्रेस वे आहे त्याला एक देशातला एक चांगला महामार्ग, सुरळीत महामार्ग, सुरक्षित महामार्ग म्हणून एकेकाळी वाखाणला जात होता। परंतु हळूहळू नंतर परिस्थिती या यंत्रणांनी अशी केली तो आता एक्सप्रेस वे राहिला नसून तो एक साधा हायवे झालेला आहे। याचं कारण असं आहे की एक्सप्रेस वे किंवा असे रस्ते ज्यावेळेला केले जातात त्यावेळेला सुरक्षित आणि ठराविक वेळेमध्ये अंतर कापता येणं, कुणालाही मध्ये अडथळा होऊ नये याची काळजी घेणे ही त्याची जबाबदारी असते। कालपासून जवळपास 32 ते 36 तास हा महामार्ग बंद राहिला। कोंडी झाली कळल्यानंतरही वाहतूक वळवली गेली नाही। 32 तास लोकांना तिथं थांबावं लागलं आणि तरी जे पुढे गेले त्यांच्याकडून टोल वसूल करण्यात आला। ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे। जे या खात्याचे मंत्री आहेत त्यांनी सुरुवातीलाच्या 1 तासाभरातच याकडे गांभीर्याने बघायला हवं होतं, परंतु त्यांनी बघितलं नाही। त्यामुळे हे जे आता एक्सप्रेस हायवेचे जे काही नॉर्म्स होते ते संपूर्णपणे लयाला गेलेले आहेत। तो आता साधा हायवे झालेला आहे आणि या दोन्हीच्या टोलमध्येही फरक असतो। त्यामुळे ज्यांच्याकडून टोल घेतला आहे त्यांना तो परतही दिला गेला पाहिजे। शिवाय जे अवाजवी पद्धतीने टोल घेत आहे तोही कमी केला पाहिजे। आणि आता इथून पुढे असं काही घडणार नाही याच्यासाठी एक समिती नेमून, हा दोष रस्त्याचा नाही, हा दोष यंत्रणांचा आहे। हे दोष कमी करण्यासाठी आपण आता अत्यंत मोठ्या अशा अत्याधुनिक टेक्नॉलॉजी मध्ये आहोत। त्याचं नियंत्रण करणं, त्याच्यावर लक्ष ठेवणं ही काही फार अवघड गोष्ट नाही। रिअल टाईम सगळ्या गोष्टी कळू शकतात, तर ते करून पुन्हा अशा प्रकार होणार नाही याची काळजी संबंधित सर्वांनी घेतली पाहिजे आणि जे या प्रकाराला दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। पण पाहिलं तर यंत्रणा किती कमकुवत येते कालच्या घटनेतून निदर्शनात आलं। कारण आपत्कालीन परिस्थिती ज्यावेळेस निर्माण होती त्यावेळेस ज्याची लढा देण्यासाठी किती सज्ज असलं पाहिजे हे कालच्या घटनेतून दिसून आलं नाही। कारण अनेक वेळा महामार्गावर दिसून आलंय। तुम्हाला एक उदाहरण देतो। या सगळ्यासाठी म्हणून काय झालं, इथे सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून अनेक बिल्डरांनाही सोयी देण्यात आल्या। म्हणजे अचानक अपघात झाला तर तिथं लवकर रुग्णांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवा म्हणून हेलिकॉप्टरची सोय करण्यात आली। त्या हेलिकॉप्टरच्या बदल्यात काही लोकांना कामाच्या सवलती देण्यात आल्या, मात्र प्रत्यक्षात ती कामं झालीच नाहीत। अशा अनेक गोष्टी सांगता येतील। म्हणजे ज्या कारणासाठी एक्सप्रेस वे केला, ज्या कारणासाठी एवढा मोठा टोल घेतला जातोय त्यातलं कुठलंही कारण फुलफिल होत नाही। त्यामुळे आता तरी मंत्र्यांनी केवळ काय झालं हे बघू ते बघू अशी आश्वासने देण्यापेक्षा प्रत्यक्ष तिथं येऊन काय केलं पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।